हे आहे गावठी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. कशी मी बनवली ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हे रात्रीच्या जेवणाचं मेनू होतं. हिरव्या मिरचीचा ठेचा, शेवग्याची आमटी, चपाती, भात वगैरे सर्व. त्या अगोदरही आहोंनी छान मस्त असे गावठी शेंगा घेऊन आलेल्या होत्या. गावठी का म्हणते, कारण की ह्या प्युअर पाड्यावरच्या शेंगा आहेत. टोमॅटो सर्व काही इकडं म्हणजे पाड्यावरचं ओरिजिनल जे हे असतं पीक ते इथं बायका ज्या आहेत ते घेऊन बसतात सायंकाळी 5-6च्या दरम्यान. आणि तिथं सर्व आपल्याला शेतात त्यांनी स्वतः शेतात पिकवलेल्या भाज्या असतात. ह्या खूप फ्रेश असतात, अगदी पाहिल्यानंतर घ्याव्याशाच वाटतात. कोथिंबीर तर इतकी फ्रेश होती, मला तर खूप आवडली. याचा सुगंध तर खूप म्हणजे काढल्याच दरवळत होता. त्याचबरोबर कोबी होती, पत्तागोबी, तीही शेतातलीच त्यांनी म्हणजे त्या पाड्यावरच्या बायकांनी पिकवलेली आहे ही खरं तर. आणि शेवगा गावठी का म्हणते, ह्या ज्या काळसर ज्या आहे, त्याचबरोबर इथं भेंडी, हिरव्या मिरच्या खूप काही आणलं होतं तेही गावातून. आणि खरंच हे आम्हाला खूप अप्रूप वाटतं, कारण ओरिजिनल असं काहीतरी खायला भेटतं. ह्या ज्या काळ्या शेंगा असतात, हिरव्यापेक्षा थोड्याशा काळपट ज्या शेंगा असतात त्याच खूप छान लागतात. इथं मी शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. ओली पेस्ट आणि कोरडी म्हणजे खोबरंचं वाटणही आपल्याला थोडंसं जर असेल तर तेही टाकायचं आहे. ते नसेल तरी हे जरी वाटण टाकलं कांदा टोमॅटोचं तरी पण खूप छान लागते भाजी. इकडे आता कढईत गरम झालेली आहे, 2 चमचे तेल मी टाकलेलं आहे. त्याचबरोबर कांदा टोमॅटोची जी आपण पेस्ट बनवून घेतलेली होती ती टाकते आणि थोडंसं खोबरं आहे इकडं माझ्याकडे, खोबऱ्याची लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट बनवलेली आहे ते ती पण टाकते. त्याच्याने पण छान खूप एकदम स्वाद छान येतो. चिकनची भाजी सारखा स्वाद येतो खरं तर. आणि ह्या ज्या गावठी शेवगाच्या शेंगा आहेत त्या खरंच खूप छान आहेत. आणि शेवगाच्या शेंगा म्हटलं की त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे सर्व भाजीपाल्यामध्ये सर्वात शक्तिदायक आणि आपल्या शरीराची भरपूर सारा फायदा देणारी भाजी म्हणजे ही शेवग्याच्या शेंगाचीच आहे. आणि ती आवर्जून आपल्याला हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात शेवगा छान भेटतोही आणि भरपूर प्रमाणात भेटतो, त्यामुळे खाल्लाच पाहिजे. आणि माझ्या घरी तर दररोज ही शेवग्याच्या शेंगाची भाजी असते, कारण ह्यांना भरपूर साऱ्या शेंगा भेटतात. तेही ओरिजिनल झाडाच्या ताज्या ताज्या तोडून आणलेल्या शेंगा असतात त्या. आणि त्याची भाजी जर बनवली ना तर खरंच खूप छान लागते. म्हणून हे आमच्या आठवड्यातनं 3 ते 4 वेळा ह्या शेवग्याची शेंगाची भाजी ही होतेच होते. आणि त्यामुळे मस्त असं आता भाजीत मी सर्व मसाले वगैरे टाकलेले आहेत, छान खमंग भाजून घेतलेला आहे. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला वाटाणे, बटाटो वगैरे टाकायचं असेल तर तेही टाकू शकता, ते ऑप्शनल आहे खरं तर. पण इथं आम्हाला फक्त अशी रस्सा भाजीच खूप छान आवडतेही आणि छानही होते. सर्व रस आता त्या म्हणजे भाजीला लागलेला शेंगाला लागलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. जर म्हणजे नुसती अशी कोरडी भाजी ठेवायची आहे तरी पण आपल्याला थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे. आणि मी आज याची रस्सा भाजी बनवणार आहे म्हणून पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि छान शिजू द्यायचं. आणि ह्या ज्या म्हणजे शेंगा असतात ताज्या त्या लगेच शिजतात, 10 ते 15 मिनिटामध्ये लगेच शिजतात ह्या शेंगा. आता शिजलेल्या आहेत. थोडंसं शेंगदाण्याचं कूटही टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकून परत थोडीशी वाफ काढून घेते आणि छान असं मस्त हे इकडं भाजी तयार झालेली आहे. तर याची